Hello friends, welcome in online class. Today we are going to discuss the lesson from class 7 General Science, and the name of lesson is Plants Structure and Function. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 7वी सामान्य विज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 2 वनस्पती रचना आणि कार्य पाहत आहोत. विद्यार्थी मित्र हो, हा या प्रकरणाचा तिसरा व्हिडिओ. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ प्लांट, दॅट इज स्टेम, part of stem, and then after the leaves and different kinds of leaves. Today we are going to learn about the important part, attractive part, reproductive part of the plant, that is flower. आज आपण आकर्षक, महत्त्वाचा आणि प्रजननामध्ये सहभाग घेणारा महत्त्वाचा एक भाग आपण त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. तो आहे फ्लावर, त्यालाच आपण फूल असं म्हणतो. या ठिकाणी बघा, एक ॲक्टिव्हिटी आपल्याला सांगितलेली आहे. केअरफुली ऑब्झर्व अ फुल्ली ओपन हिबिस्कस फ्लावर. या ठिकाणी बघा, आपल्याला हिबिस्कस फ्लावर दिलेला आहे. फ्लावर जनरली वनस्पतीचा आकर्षक भाग, सुंदर भाग, ज्याला आपण विविध कार्यांसाठी त्याचा वापर आपण करत असतो. दिस फ्लावर when we see is divided into petals, pedicles, stigma and anther. In simple word to say, stigma, anther, pedicle and petals, these are the parts of flower. तर स्टिग्मा काय आहे, अँथर काय आहे, पेडॅकल्स म्हणजे काय, पेटल्स म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. स्टिग्मा त्याला आपण म्हणतो कुक्षी, अँथर त्याला आपण म्हणतो परागकण, जे प्रजननामध्ये महत्त्वाचं कार्य करतात. पेडॅकल्स त्याला आपण देठ म्हणतो, पेटल्स त्याला आपण पाकळी असं म्हणतो. तर बघा, फ्लावर मे हॅव लॉंग ऑर अ शॉर्ट स्टॉक कॉल्ड पेडॅकल. फ्लावर जो आहे, जो फूल आहे, त्याला लहान किंवा मोठ्या आकाराचा एक स्टॉक असतो, त्याला आपण काय म्हणतो, पेडॅकल म्हणतो. पेडॅकल म्हणजेच देठ. आणि ह्या देठाचं वन एंड ऑफ द पेडॅकल इज अटॅच्ड टू स्टेम. हे जे पेडॅकल आहे, हे जे देठ आहे, त्याची एक बाजू जी आहे स्टेमला चिटकलेली असते, तर दुसरी कशी असते, द अदर एंड ऑफ द पेडॅकल इज एक्सपांडेड. पुढची जी बाजू आहे ती काय असते, एक्सपांड झालेली असते आणि स्वॅलोन असते. कशी असते, स्वॅलोन म्हणजे फुगलेली. अँड इट इज कॉल्ड रेसिपेटल. त्याला आपण काय म्हणतो, पुष्पधार असं म्हणतो, रेसिपेटल असं म्हणतो. अँड petals and other parts of the flower are supported on the recipetal. ज्या फुलाच्या पाकळ्या आहेत आणि इतर काही फुलांचे महत्त्वाचे अवयव आहेत, ह्या सर्वांना संरक्षण देण्याचं, त्यांना सपोर्ट देण्याचं कार्य कोण करत असतो, हा रेसिपेटल करत असतो, हा पुष्पधार करत असतो. ज्यावेळेस हे फूल कळी अवस्थेमध्ये असतं, त्यावेळेस त्या फुलाला संरक्षण देण्याचं काम सुद्धा हे रेसिपेटल करत असतं. कॅलिक्स, करोला, अँड्रोसियम, गायनोसियम, दीज आर द डिफरंट पार्ट्स ऑफ द फ्लावर. निदलपुंज, दलपुंज, पुमंग, जयांग हे या फुलाचे काही विविध भाग आहेत. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द फ्लावर part that is said to be the calyx. In the bud condition, the petals are covered by a leaf-like part called sepal, which are green in color. ज्यावेळेस हे फूल बड अवस्थेमध्ये असतं, कळी अवस्थेमध्ये असतं, ते लीफ लाईक पार्ट ज्याला आपण सेपल म्हणतो, त्यामध्ये ते कवर असतं आणि त्याचा कलर कसा असतो, ग्रीन असतो, हिरवा असतो. अँड दे फॉर्म द कॅलिक्स. ते काय तयार करतात,
महत्त्वाचा भाग तयार करतात तो म्हणजे कॅलिक्स. पुढचा भाग आहे करोला. दिस इज मेड अप ऑफ कलरफुल पार्ट कॉल्ड ॲज पेटल्स. हा जो करोला आहे पाकळ्यांनी तयार झालेला आहे आणि आपल्याला माहिती आहे पाकळ्यांना कलर असतात. मोगऱ्यांच्या फुलाचा कलर वेगळा असतो, गुलाबाचा कलर वेगळा असतो, चाफ्याचा कलर वेगळा असतो, हिबिस्कस जास्वंदीचा कलर वेगळा असतो, कण्हेरीचा कलर वेगळा असतो आणि हा कलर कशाला असतो? त्यांच्या पाकळ्यांना असतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो? पेटल्स. This corolla is made up of colorful part called as petals and observe the shape, color and smell of corolla of various flower like rose, chrysanthemum, hibiscus, मोगरा, कनेर and टायगर. बघा ह्या विविध झाडांची जी फुलं आहेत त्या फुलांच्या फुलांचा जो कलर आहे तो वेगवेगळा असतो आणि प्रत्येकाला वासही वेगळा असतो. नेक्स्ट वन पार्ट दॅट इज द अँड्रोसियम. त्याला आपण म्हणतो पुमंग. दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. प्रजननामध्ये हा अँड्रोसियम ज्याला आपण पुमंग म्हणतो तो काय आहे? मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. इट कन्सिस्ट ऑफ स्टेमन अँड इच स्टेमन इज मेड अप ऑफ अँथर अँड फिलामेंट. ह्या अँड्रोसियममध्ये काय असतो? स्टेमन असतो. त्याचबरोबर त्या इच स्टेमन हा जो प्रत्येक स्टेमन जो आहे तो कशापासून तयार झालेला आहे? अँथर आणि फिलामेंटपासून तयार झालेला आहे. नेक्स्ट वन पार्ट दॅट इज द गायनोसियम. त्याला आपण म्हणतो जायांग. दिस इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. हा फ्लावरचा त्या फुलाचा पुष्पाचा काय आहे? फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. अँड दिस इज मेड अप ऑफ कार्पेल. हा कशापासून तयार झालेला आहे? हा कार्पेलपासून तयार झालेला असतो. अ कार्पेल कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. हा जो कार्पेल कशापासून तयार झालेला आहे? कार्पेलची निर्मिती किंवा कार्पेलमध्ये काय काय असतं? स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी जे की फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टचे महत्त्वाचे भाग आहेत. एक ॲक्टिव्हिटी आपल्याला सांगितलं बघा इथं. जर शेजारचे तुम्ही चित्र पाहिलं असेल हिबिस्कसचा उभा छेद आहे हा आणि यामध्ये बघा प्रत्येक भाग स्टाईल, अँथर, फिलामेंट, कॅलिक्स, पेडॅकल, ओव्हरी, स्टिग्मा या प्रत्येक अवयव व्यवस्थित दाखवलेले आहेत. तुम्ही ऑब्झर्व करू शकता. एक ॲक्टिव्हिटी बघा या ठिकाणी सांगितलेली आहे. टेक अ व्हर्टिकल सेक्शन ऑफ हिबिस्कस फ्लावर विथ द हेल्प ऑफ शार्प ब्लेड. हिबिस्कस फ्लावरचा एक उभा छेद घ्यायचा आहे ब्लेडच्या साहाय्याने. बाय कटिंग द फ्लावर व्हर्टिकली फ्रॉम स्टिग्मा. स्टिग्मापासून तो व्यवस्थित त्या फुलाचा उभा छेद आपल्याला घ्यायचा आहे. अँड बोथ सेक्शन ऑफ फ्लावर विल बी सीन टू हॅव सेम स्ट्रक्चर. त्या फुलाला जर आपण मधोमध उभं त्याचा छेद घेतला असता तर त्या फुलाचे समान दोन भाग या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आफ्टर मॅच्युरिटी अँथर बस्ट अँड द पोलेन ग्रेन विच आर रिलीज्ड फॉल ऑन द स्टिग्मा. ज्यावेळेस ह्या फुलाची मॅच्युरिटी होते तो अँथर काय होतो? बस्ट होतो आणि पोलेन ग्रेन विच आर रिलीज्ड फॉल ऑन द स्टिग्मा. त्यातून जो पोलेन ग्रेन बाहेर येतो तो पोलेन ग्रेन कशावर पडतो? स्टिग्मावर पडतो. अँड दिस इज कॉल्ड पोलिनेशन. काय होतं? अँथरमधून पोलेन ग्रेन बाहेर पडतात आणि पोलेन ग्रेन कुणावर पडतात? स्टिग्मावर पडतात. ह्या पूर्ण प्रक्रियेला काय म्हटलं जातं? पोलिनेशन. द पोलिनेशन इज द प्रोसेस in which pollen grains that are released from the anther fall on the stigma of anther flower and this is called as pollination. त्याला आपण म्हणतो परागीभवन. Due to pollination, ovule in the ovary get fertilized. मग ह्या पोलिनेशनमुळे काय होतं? ओव्हरीमध्ये जे एग्ज आहेत, जे ओव्ह्यूल आहेत ते काय होतात? फर्टिलाइज होतात. काय? फलित होतात. And fertilized ovule from the seeds and the ovary
डेव्हलप्ड इंटू अ फ्रूट. मग ह्या ओव्ह्यूलमध्ये एग्ज निर्मिती होते, त्याचं फर्टिलायझेशन होतं आणि काय होतं त्यापासून ओव्हरी डेव्हलप होते आणि ते ओव्हरी डेव्हलपमेंट नंतर त्यापासून काय तयार होतं, फ्रूट तयार होतं, फळ तयार होतं. इट मीन्स फ्लावर कन्वर्ट इंटू फ्रूट बाय द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. ह्या फलन प्रक्रियेमार्फत काय होतं, फुलाचं रूपांतर फळामध्ये या ठिकाणी होतं. आता बघा या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, यूज युअर ब्रेन पॉवर. ऑफ व्हॉट यूज टू अ प्लांट आर द इन्सेक्ट फ्लिटिंग अबाउट अराउंड इट्स फ्लावर. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, ऑब्झर्व द व्हेरियस फ्लावर अँड कम्प्लीट फॉलोइंग चार्ट. वेगवेगळे फुलं आपल्याला पाहिजे आहेत आणि हा खालचा जो चार्ट आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. नेम ऑफ फ्लावर, नंबर ऑफ सेपल, सेपल फ्री आहेत का युनायटेड आहेत, बघा ज्या पाकळ्या आहेत त्या चिटकलेल्या आहेत का वेगळ्या आहेत. नंबर ऑफ पेटल्स, पेटल्स फ्री ऑर युनायटेड. फॉर्म ऑफ अँड्रोसियम अँड गायनोसियम. याच्या साहाय्याने हा चार्ट आपल्याला पूर्ण करायचा आहे. नेक्स्ट वन, पार्ट ऑफ फ्लावर प्लांट दॅट इज द फ्रूट. फ्रॉम फ्लावर आफ्टर फर्टिलायझेशन फ्रूट इज प्रोड्युस्ड. हा फ्रूट काय आहे, ईच फ्रूट हॅज इट्स ओन स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स. प्रत्येक फ्रूट जो आहे त्या स्वतःचं काहीतरी ओळख त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बघा, आंबा, पेरू, हे जी फळं आहेत, द्राक्षे ही जी फळं आहेत, त्या प्रत्येकांची काय आहेत, लक्षणं वेगवेगळी आहेत. वी ईट मेनी डिफरंट टाईप ऑफ फ्रूट्स. आपण वेगवेगळ्या प्रकारची फळं खात असतो. अँड ईच टाईप ऑफ फ्रूट हॅज इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक्स. बघा, आंब्याचं कॅरेक्टरिस्टिक्स वेगळे आहे, पेरूची कॅरेक्टरिस्टिक्स वेगळी आहे, सीताफळाची कॅरेक्टरिस्टिक्स वेगळी आहे, भुईमुगाची कॅरेक्टरिस्टिक्स वेगळी आहे. म्हणजे प्रत्येक फळाची कॅरेक्टरिस्टिक्स कसे आहेत, वेगवेगळे आहेत. देर आर व्हेरियस इन देअर शेप, कलर अँड टेस्ट. प्रत्येक फळाचा कलर वेगळा आहे, त्याचा शेप वेगळा आहे, त्याचा टेस्ट चव देखील वेगळी आहे. Mango contains only one seed, whereas jackfruit consists of many small fruits, each with its own seed. बघा, आंब्यामध्ये एकच बी असतं, तर जॅकफ्रूट जे आहेत त्यामध्ये अनेक बिया असतात. ऑब्झर्व द फ्रूट ऑफ बियर ऑर जिजिपस, मँगो, चिकू, ॲपल. व्हॉट डू यू ऑब्झर्व. बघा, सीड पाहायचे, फ्रूट पाहायचे, कुठले कुठले, मँगो, चिकू, ॲपल. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल, व्हॉट डू यू ऑब्झर्व. मँगो इज डिफरंट दॅन चिकू, चिकू इज डिफरंट दॅन ॲपल. व्हॉट डू यू ऑब्झर्व. ईच फ्रूट हॅज अ डिफरंट स्किन. ॲपलची स्किन वेगळी आहे, चिकूची स्किन वेगळी आहे, मँगोची स्किन वेगळी आहे आपल्याला पाहायला मिळतं. अँड फ्लेशी पार्ट अँड सीड्स. त्याबरोबर त्याची स्किन वेगळी आहे, त्याच्यामध्ये असलेला जो गर आहे, जो फ्लेशी पार्ट आहे तो वेगळा आहे, त्याच्यामध्ये असलेलं सीड वेगळा आहे. सीताफळामध्ये कसे बघा सीड कसे असतील, ॲपलचे सीड कसे असतील, मँगोचा सीड कसे असेल. म्हणजे प्रत्येकाचे सीड, त्याची स्किन आणि त्याचा फ्लेशी पार्ट वेगवेगळा आपल्याला पाहायला मिळतो. इन केस ऑफ फ्रूट्स लाईक कॅज्यू, इट्स सीड इज आउटसाइड द फ्रूट. आता कॅज्यूसारखे जे फळं आहेत, या फळांची जी बिया आहेत त्या फळांच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. सोक द सीड्स ऑफ पी, व्हीट, राईस, ज्वार, ग्राउंडनट इन वॉटर फॉर 3 to 4 hours. हे जे काही फळं आहेत, ह्या फळांचे ज्या बिया आहेत, ह्या बिया 3 ते 4 तास आपल्याला पाण्यामध्ये भिजवायचे आहेत. अँड प्रेस द सीड विथ युअर फिंगर अँड ऑब्झर्व देम. भिजवल्यानंतर त्या बिया मऊ होतील, त्याला आपण आपल्या हाताने दाबायचं आहे आणि काय होईल ते बघायचं आहे. विच सीड्स गेट डिवायडेड इंटू 2 equal पार्ट्स. ह्या ज्या बिया आपण घेतलेल्या आहेत त्या बिया जर फोडल्या तर कुठल्या बिया समान 2 भागामध्ये त्यांची विभागणी होईल. सीड विच गेट डिवायडेड इंटू 2 equal पार्ट्स आर कॉल्ड ॲज डायकॉटिलिडॉनस सीड. अशा बिया ज्या बियांचे 2 समान भाग होतील, ग्राउंडनट असेल किंवा मूग असेल किंवा
आणखीन कुठल्या बिया असतील की ज्या बियांचे जर आपण तुकडे केले तर त्याचे समान दोन भाग होतात, त्याला आपण म्हणतो डायकॉटिलेडॉनस. अँड सीड विच डू नॉट डिवाइड इंटू टू इक्वल पार्ट आर कॉल्ड मोनोकॉटिलेडॉनस. ज्वारी, गहू सारख्या ज्या बिया आहेत ज्याचे दोन समान भाग होत नाहीत अशांना आपण काय म्हणतो, मोनोकॉटिलेडॉनस. एक दल आणि द्विदल. द्विदल डायकॉटिलेडॉन ज्याचे दोन भाग होतात. मोनोकॉटिलेडॉन एक दल ज्याचे दोन समान भाग होत नाहीत. ओके फ्रेंड्स, we may stop here. Thank you for observing the video. If you like the video, please share and subscribe. Thank you.